नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका अथर्व. स्वागत आहे तुमचं महामनी सोशलच्या गणित काय सिरीजच्या नवीन भागात. आज आपण एका खास व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत. त्यांची मिसळ आणि स्नॅक्स कॉर्नर अख्ख्या महाडमध्ये नाही तर अख्ख्या वर्ल्डमध्ये फेमस आहेत, म्हणजेच करमरकर स्नॅक्स. सर नमस्कार, तुमचं महामनी सोशलच्या गणित काय या सिरीजमध्ये स्वागत आहे. सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी माझा हा राहील की हा व्यवसाय तुम्ही सुरू किती केलात आणि तुम्हाला भीती वाटली का? तसं हा व्यवसाय नुसता वडापावचा माझ्या वडिलांनी सुरू केला. अच्छा. म्हणजे साधारणतः मी 7-8 वर्षाचा होतो तेव्हा त्यांनी सुरू केला होता. पण ते कालांतराने मी कॉलेज लाईफमध्ये असताना त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे ह्या व्यवसायाचा कॉलेज लाईफपासूनच सुरुवात केली दुकानात बसायला. त्यामुळे मला सवय होती, त्यामुळे पुढे भविष्यात करताना कधी भीती वगैरे असं काय वाटलं नाही. हां, म्हणजे कॉलेज संपल्यावर मग वर्षभर मी MIDCत नोकरी केली. पण ते दुकानची धंद्याची सवय असल्यामुळे ते काय जीव रमला नाही नोकरीमध्ये. शेवटी बिझनेस हा बिझनेस, आपले कष्ट आपल्याकरताच आपण करतो आणि आपले कष्ट लोकांकरता करतो, हा फरक जाणवायला लागला. कारण संध्याकाळी धंदा करायचो, सकाळी नोकरी करायचो. म्हटलं मोर फुल फ्लेज मध्ये धंदा चालू करू. मग सर, तुम्ही तो वडिलांनी जो धंदा चालू केला तो किती साली चालू केला? तो साधारणतः मी 4-5 वर्षाचा असताना सुरुवात केली. अच्छा. आणि त्यावेळेला 4x4ची जागा होती फक्त, आणि संध्याकाळी 3 तासात ते वडापाव विकायचं. अच्छा. मग त्यानंतर मी जेव्हा कॉलेज नोकरी सोडून ह्याचा विचार केला की धंदा करू, मग त्यावेळेला मी मिसळपाव वगैरे बाकीचे आयटम वाढवायचं ठरवलं. आणि त्यावेळेला शिक्षणाचा पण फायदा आला, कारण काय मिसळचा रस्सा फायनल करायचा आहे तर जसं लॅबमध्ये केमिस्ट एक ट्रायल अँड एरर पद्धत वापरतो, बरोबर, तसंच वेगवेगळे मसाले वापरून वेगवेगळ्या जातीच्या मित्रांना बोलून त्यांना मार्किंग करायला सांगितलं. कारण काय प्रत्येक जातीमध्ये टेस्ट वेगळी असते, त्यांच्या घरचं जेवण वेगळं असतं, बरोबर. आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे कारण की सगळ्याच जातीचे लोक आहेत. त्या हिशोबाने मग धंदा चालू केला. त्यामुळे शिक्षणाचा फायदा हा धंद्यात प्रचंड होतो. व्यवसाय सुरू करताना ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती लागली, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागली आणि ते कुठून आणलं तुम्ही? पहिल्यांदा अगदी छोट्या बेसवर होता. भाडीची जागा होती 4x4ची, म्हणजे लिटरली हातगाडीचा टाईपच धंदा होता. अच्छा. पण त्यानंतर मग मी बसायला लागल्यानंतर परत भाड्याने बाजूला एक थोडी जागा घेतली मोठी. त्या तिथे जास्त इन्व्हेस्टमेंट लागली नाही, कारण काय हा चालू होता. मी प्लस तिथे फार छोट्या प्रमाणात 2 टेबल टाकून मिसळपाव सुरू केला. मग त्यानंतर 4-5 वर्षानंतर मग गाळा घ्यायची संधी आली. मग त्यावेळेला बँक लोन काढून बाजारातल्या व्यापारी मित्रांकडनं पैसे घेऊन उसने अशी ती इन्व्हेस्टमेंट करून पहिला गाळा खरेदी केला आणि मग सुरुवात केली तिथे. तुम्हाला कधी फायनान्शियल क्रायसिस आले आणि जर आले असतील ते तुम्ही टॅकल कसे केले? हां, अगदी सुरुवातीला जेव्हा गाळा घेतला मी तेव्हा गंमत कशी झाली, माझ्याकडे त्यावेळेला म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स वगैरे काही नव्हतं. आणि अचानक जो बांधकाम करणारा होता त्यावेळेला मार्केट रेट फक्त 800 रुपये कमर्शियल रेट होता. त्या माणसानं मला ॲग्रीमेंट नाही केलं, काही नाही, 2,500 रुपये रेट लावला. बापरे. त्यामुळे तो मोठा सेटबॅक होता माझ्याकरता. माझ्याकडे फक्त 1 लाख रुपये होते आणि मला द्यायचे होते 6 लाख. कुठली नॅशनलाइज बँक मला कर्ज देत नव्हती. करायचं काय आता, धंदा तर करायचा आहे, गाळा तर हवा आहे. मग मला गोरेगाव बँकेने कर्ज दिलं 18%. 18%? 3 लाख दिले, त्यातले 75,000चे शेअर कापले माझे, बरोबर. हातात 2 लाख, द्यायचे 3 लाख 18%. त्यानंतर मग मार्केटमध्ये व्यापारी भिशा चालतात, त्या उचलली आम्ही. 1-1 लाखाची भिशी 40,000-40,000ला उचलली. हातात 60,000 भरायचे 1 लाख. आणि मग अशी ढोलकी वाजली माझी की इकडे व्याजवारी हप्ता वाढतोय, तिकडे भिशा भरायचं आहे, तिकडे व्यापारी थकतायत, कारण काय रॉ मटेरियल आणायचंय. करायचं काय ह्या लफड्यामध्ये? पार इकडे करता खड्डा खाणा, तिकडे भरा, तिकडचा खड्डा खाणा, इकडे भरा. अशी 3-4 वर्ष गेली माझी. मी परत जागेवरच. मग नंतर मला SBI कडनं, ती पण माझी ITR वगैरे 3 वर्ष झाली होती. मग मला SBI कडनं मला 5 लाखाचं लोन मिळालं 20 वर्षाकरता, हाऊसिंग लोन जे घेतलं मी. आणि त्यामुळे मग नंतर मी रुळावर आलो. पण 5 वर्ष हा मोठा प्रॉब्लेम आला मला. अच्छा. मग तुम्ही बँकेकडनं तेव्हा लोन घेतलेलं आणि किती घेतलेलं? मग ते काय 20 वर्षाचा स्पॅन मोठा होता, हप्ता एकदम छोटा होता. त्यामुळे पटापट ते रिपे करता आलं. तिथं धंदा पण माझा ग्रोथ होत होता, बरोबर. म्हणजे कमाई वाढली, हप्ता भरायचा कमी आला आणि मग ते हँडल केलं. पण 5 वर्ष त्या क्रायसिसमध्ये गेली माझी. म्हणजे व्याजवारी जास्त पैसा गेला, कमवायचा तेवढा जायचा पैसा तेव्हा सुरुवातीला.
पण हरलो नाही, लढत राहिलो. हेच महत्त्वाचं असतं धंद्यात, की चिकाटी सोडायची नाही. बरोबर. आणि हे जास्त व्यापारी जे मारवाडी व्यापारी आहेत त्यांच्याकडनं शिकलो मी. ते लोक बघा कटलरीची दुकानं सुद्धा सकाळी 7 वाजता उघडतात. बरोबर. आता बायका कधी खरेदी करणार, मला विचार पडतात 7 वाजता कशा काय येतले यांच्याकडे बायका, त्यांचा आटपून तर व्हायला पाहिजे घरचं. बरोबर. पण मी गमत गेली, शाळेत सोडणाऱ्या बायकांचं गिऱ्हाईक चालू झालं. आणि ह्या लोकांकडनं धंदे शिकत गेलो, जे त्याला म्हणतात पायदेशी MBA मारवाडी लोकांना. ते काही चुकीचं नाही. बरोबर. तुम्ही डेली एक्सपेन्सेस कसा मॅनेज करता? आता कसं असतं, आता हॉटेल बिझनेस जो आहे त्यात तुझं लेबर पेमेंट, रॉ मटेरियल आणि मेंटेनन्स असे 3 खर्च येतात. मग आता समजा एखादा प्रॉडक्ट आपल्याला विकायचा आहे तर त्याची कॉस्ट कशी करायची, तर रॉ मटेरियल किती लागतं त्या प्रॉडक्टला, त्यानंतर लेबर पेमेंट त्या दिवशीचं किती पडतं, त्यानंतर मेंटेनन्स म्हणजे लाईट बिल आलं तुझं, बाकी परचेस आले बारीक सारीक, म्हणजे सोपपासनं बाकी सगळ्या बारीक सारीक गोष्टी, रद्दी पिशव्या, हे ते पॅकिंग, ह्याचा खर्च, असे 3 खर्च मिळून त्यावर कॉस्टिंग लावली जाते प्रॉडक्टची. म्हणजे आपला फायदा. आता समजा माझा समोर 25% मी फायदा हरला, 75 रुपये खर्च आला, तर ती वस्तू 100 रुपयाला विकेल. त्यावेळेला मला 25 रुपये मिळून बाकी एक्सपेन्सिव्ह त्यात भागेल. आणि तो तेवढा परत धंदा झाला पण पाहिजे असं पण नाही. बरं, रॉ मटेरियल फ्लक्च्युएट असतं. कधी कांदा 60 रुपये असतो, कधी 6 रुपये असतो. मग त्याकरता एक ॲव्हरेज वर्षाचं काढायचं की बाबा या वर्षभरात कांदा फ्लक्च्युएट होऊन किती रुपयावर स्थिर राहील अंदाजे. आणि त्यानंतर त्या बेसिसवर आपल्या प्रॉडक्टची किंमत ठरवायची. अशी किंमत ठरवली की डेली तुला परत धंदा तेवढा करायलाच पाहिजे, कारण का तुला 100 लिटर पेट्रोल रोज टाकायचं आहे, तो खर्च आहेच. मग तेवढी गाडी पण धावली पाहिजे तर तुला पैसे मिळणार आहेत. कधी धावते कधी नाही धावत, कधी जास्त धावते कधी कमी धावते. म्हणून परत महिन्याचं ॲव्हरेज काढायचं. मग महिन्याला एवढं जर बिझनेस माझा टर्नओव्हर झाला तर मला हे एवढं परवडतंय. बरोबर. आणि त्यानंतर मग तू तेवढं चिकटून राहून परत 6 महिन्याचा बॅलन्स आपल्याला ठेवायचा. एखादा महिना लढ एखादा महिना प्रॉफिटमध्ये जातो. मग त्यावेळेला या बेसिसवर 6 महिन्याच्या हिशोबाने चाल देत राहायचं. लोन रिटर्न करताना व्यवसाय चालू ठेवण्यासाठी कसा बॅलन्स केलात तुम्ही? आता लोन रिटर्न करायचं हे आपल्याला किती वर्षाचा काळ आहे आपल्याकडे, आणि त्यावर व्याज तर बसतंयच आपल्याला. बरोबर. एखाद्या महिन्यात जास्त प्रॉफिट होऊन जातो. समजा सीझन असतो, मे महिना असतो, दिवाळी असते, गणपती असतात, अशा सीझनला धंदा जवळपास डबल होत असतो. मग त्यावेळेला जो नेट डबल प्रॉफिट जो आहे ना, तो पहिला ह्याच्यात भरून टाकायचा मुदलेत. त्यामुळे जो व्याज पण कमी होतं. मग अनावश्यक खर्च टाळून पहिलं रिपेकडे लक्ष द्यायचं. बरोबर. कारण का एखाद महिना खराब गेला तर समजा तो त्याचा आपला बॅकअप मिळतो. हां. आणि या पद्धतीने राहिलं तर कुठेही लोनचा त्रास होत नाही. प्रॉफिट झाल्यावर परत तुम्ही गुंतवणूक करता का? हां, धंद्यात तर होतच राहते गुंतवणूक. 10%च्या हिशोबाने तर करायलाच लागते. बरोबर. नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन गोष्टी येतात, त्याबरोबर आपल्याला मॅच राहायलाच लागतं. मग जेव्हा आपल्याकडे कोरोना आलेला तेव्हा मग तुम्ही बिझनेस कसा टॅकल केला? त्यावेळेला फक्त जेमतेम बरीचशी फूड इंडस्ट्री त्यावेळेला बर्बाद झाली, बरेचसे हॉटेल्स बंद झाले. पण त्यावेळेला ऑनलाईन काम चालू होतं. त्यावेळेला नवीन सोशल मीडियाचा मोठा फायदा आला. इंस्टाग्रामवर माझ्या मुलांनी सुद्धा त्यांचे जेवढे मित्र आहेत, सगळे मित्र आहेत, त्यांना आम्ही होम डिलिव्हरी केली. आणि त्यात मग सर्वाईव्ह होत राहिलो. म्हणजे इव्हन त्यावेळेला तर मोठा प्रश्न होता लेबर पेमेंटचा. बरोबर. कारण की लेबर तर जायला नाही पाहिजे, त्यांचं पण घर जगलं पाहिजे. मग त्यांना हाफ पेमेंट चालू केलं मी. म्हणजे 7-8 महिने तर मी तो नुकसान ते सहन केलं, कारण की भविष्यात मला मेंटेन ठेवायचं होतं. बरोबर. त्यामुळे त्यांना हाफ पेमेंट देत राहिलो. त्यामुळे ते लेबर ठाम राहिले. मग नंतर हळूहळू थोडं खुलं झालं. मग प्रत्येकाला अल्टरनेटिव्ह दिवशी बोलून परत हाफ पेमेंट चालूच राहिलं. आणि अशा तऱ्हेने पहिलं म्हणजे सगळ्यात मोठं काय झालं लोकांचं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये की लेबर निघून गेले. कारण की त्यांना काही सोर्सच नाही राहिला. त्यामुळे नंतर चालू करताना त्यांच्यासमोर प्रचंड अडचण. बरोबर. मी पहिल्यापासून हे डोकं लढून लेबर मेंटेन ठेवले. जागा तर काय जागेवरच होती. बरोबर. त्यामुळे नंतर सुरू झाल्यावर मला एवढा प्रॉब्लेम नाही आला. मग 2021ला जसा कोरोना आला तसा आपल्या इथं महापूर पण आला. मग तेव्हा तुम्ही ते कसं मॅनेज? नुकसान झालं नाही असं नाही, पण त्यावेळेला तसं एक महिनाभर गेल्यानंतर परत दुकानं चालू झाली. तेवढा मोठा काही प्रॉब्लेम नाही आला. नुकसान झालं एवढंच झाला, फरक पडला, पण धंद्यावर परिणाम नाही झाला त्याचा. म्हणजे जेवढा कोरोनाला प्रॉब्लेम आला तेवढा नाही आला, कारण एक महिनाभरचा सेटबॅक बसला आणि थोडं नुकसान झालं पैशांचं. लहानपणी 2008 साली जेव्हा तुमच्याकडे मी मिसळ घ्यायचो तेव्हा मला आठवतं चांगलं की मी 35 रुपये काहीतरी मिसळ होती तेव्हा खायचो, आणि आता ती 70 रुपयावर आहे. मग तो इन्फ्लेमेशन वाढत कसा गेला? आता तुला गंमत सांगतो. 1995 साली मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा 6 रुपये मिसळ होती.
आणि पाव जो आपल्याला मिळायचा, आपण तुम्ही पाव खाता हां. तो 25 पैशाला मिळायचा. अच्छा. इन्फ्लेमेशन 6% दरवर्षी वाढतच. वाढतं. तसा हिशोब केलास ना तर आताचा पाव जो आहे तो 2.5 रुपयाला मिळतो, 25 रुपयाचा. 10% इन्क्रीमेंट झाले आणि 7 रुपयाची मिसळ 70 रुपये झाली. पैशाची किंमत कमी झाली, फरक काहीच नाही. सर मग तुम्ही रॉ मटेरियल कुठून आणता आणि तो मॅनेज कसा करता? आता एवढी वर्ष धंदा केल्यावर 60% ॲव्हरेज कळतं की आपल्याला रोजचं एवढं हे प्रत्येक वस्तू लागते. मग त्यानंतर जसं रुटीनचं भाजी जी आहे ती रोजच्या रोजच घेतली जाते. बरोबर. त्यानंतर कांदा बटाटा जो येतो हॉटेलला तो 8-8 दिवस टिकणारा असतो. तो दर 6-7 दिवसाचा स्टॉक मागवला जातो. बरोबर. तर इथे महाडमध्ये डायरेक्ट शेतकऱ्याचा माल देणारे लोक आहेत, तर त्यांच्याकडनं घेतो. त्यानंतर जे बेसन आहे ते मी दळून वापरतो, कारण काय बाकी जे बाजारी बेसन आहे तर त्यात मिक्सिंग असतं. त्यामुळे मग स्वतः डाळ घेऊन ती दळून वापरतो. त्यामुळे एकतर फूड क्वालिटी वाढते आणि खाणाऱ्याला पण ते हायजेनिक जास्त आणि त्याला पोटाला त्रास होत नाही. जे मिक्सिंगचं असतं त्यात शेवटी माणसाच्या शरीराला त्रास, असे दोन्ही फायदे होतात. प्लस कुठलाही ॲडिटिव्ह कलर वापरत नाही. बरोबर. त्यानंतर वड्यात सुद्धा आम्ही सोडा वापरत नाही, त्यामुळे तेल सक होत नाही, ऑइली होत नाही, फक्त बाहेरच काय राहील ते तोवरला. असं सगळं मेंटेन करतो. ते शिक्षणाचा फायदा होतो की त्यातनं कळतं मला की हे त्रासदायक आहे आपल्या शरीराला खाणं आणि हे त्रासदायक नाहीये. ह्याची समज शिक्षणाने येते. म्हणजे कुठेतरी प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे शिकता त्याचा फायदा होतोच. मटेरियल वाया जाऊ नये यासाठी तुम्ही कोणते प्रिकॉशन्स घेता? त्याकरता थोडा अनुभव कामाला येतो. बरोबर. कारण की वर्षानुवर्ष धंदे केल्यामुळे कुठल्या दिवशी किती धंदा होईल याचा एक टेंटेटिव्ह अंदाज असतो. बरोबर. बाय चान्स एखाद दुसऱ्या दिवशी महिन्यातनं चुकतो. बरोबर. पण नाही तर 100% माल संपायचं रेकॉर्ड आहे. व्यवसाय वाढवताना फायनान्शियल प्लॅनिंग कशी केली? अतिशय सुंदर प्रश्न विचारला. आता लहानपणापासून दुकानात धंद्यात तिथे आजूबाजूला बघतोय ना, सगळे मारवाडी व्यापारी आहे, त्यांचं एक बघितलं मी की ते भाड्याने राहतात आणि गाळे खरेदी करतात. बरोबर. कारण की जेव्हा तू घर खरेदी करतोस ती डेड इन्व्हेस्टमेंट होते, त्यातनं अर्निंग काहीच नव्हतं. गाळ्यातनं अर्निंग चालू होतं. मी त्यांच्याकडनं ती बाकी चांगली गोष्ट शिकलो. माझं पण छोटंसं घर होतं, अजिबात घराला हात लावला नाही, आहे तसाच राहिलो. पहिले 3 गाळे खरेदी केले, धंदा वेल सेट केला आणि तेव्हाच ठरलं होतं की ज्या वेळेला माझ्याकडे एवढा पैसा जमेल की कर्ज न काढता घर बांधता येईल त्याच दिवशी घर बांधेल. महिन्याच्या एंडला स्टाफला जेव्हा पगार द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही ते कसं मॅनेज करता? नाही, हे तर पहिल्या दिवशीपासून आपला प्लॅन असतो ना की बा कामगारांचा पर डे पगार एवढा पडतोय. समजा 15 कामगार असतील तर महिन्याअखेरीस 2 लाख होणार असतील तर 7,000 तुला दिल्लीतला बाजूला काढायचे पगार द्यायला. बरोबर. हे तर पहिल्या दिवसापासूनच प्लॅन करायला लागतो. त्यामुळे काय आयत्या वेळी प्रॉब्लेम येत नाही तो. मग महिना टू महिना तुम्ही ते रॉ मटेरियल्स, लाईट बिल असो ते सगळं मॅनेज कसं करता? ते दर महिन्याला तो हिशोब दर महिन्याच्या महिन्यालाच ठेवायला लागतो. महिन्याचा स्टॉक बा एवढा आला, त्यात एवढी विक्री झाली, आपले एवढे बाजूला झाले, बाकी सगळं पेमेंट करायचं असतं. कधी ह्या महिन्याचं त्या महिन्याला घ्यायचं नाही तर मग गोंधळ होत जातो माणसाचा. दर महिन्याचं महिन्यालाच ठेवलं तर कधी अडचण येत नाही. आत्ताची जी यंग पिढी आहे त्यांना जर ह्या धंद्यात यायचं असेल तर तुमचं काय मत आहे त्यांना, म्हणजे काय ॲडवाइस आहे? चांगली त्यांना संधी आहे आत्ता यायला. कारण काय दिवसेंदिवस ही इंडस्ट्री आहे ती वाढतच जाणार. कारण काय आजकाल झालंय कसं, मुली सुद्धा शिकतायत, वर्किंग झाले आहेत. आमच्या पिढी बहुत बायको घरी असायची, पण आता नवीन पिढीमध्ये दोघेही वर्किंग आहेत, पेमेंट चांगली मिळत आहेत, शिकतायत भरपूर. त्यामुळे किचन हे बाहेर द्यायला लागलंय. बरोबर. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीला मरण नाही आहे, प्रचंड वाढत जाणार आहे यापुढे भविष्यात. फक्त नवीन मुलांना सांगायचं म्हणजे नवीन फूड इंडस्ट्री टाकणं म्हणजे एक नवीन मूल जन्माला घालणार काय. बरोबर. ते हळूहळू 1 वर्षांनी उभं राहायला लागतं, मग एक पाऊल टाकायला लागतं. त्यामुळे पेशन्स ठेवून आणि तोंडावर ताबा ठेवून वाटेल ते काम करायची तयारी असेल तरच या इंडस्ट्रीत यावं. बरं, थोडी बहुत माहिती याची धंद्याची घ्यावी. अचानक तुम्ही काहीतरी चालू कराल तर नाही चालत. तुम्हाला स्वतःला कुठेतरी अनुभव थोडा तरी घ्यायला लागतो. नाही तर कारण काय ह्याचा रोजचा लॉस आहे. जर तू बनवलेला माल विकला गेला नाही तर तो फेकून द्यायला लागतो. बाकी ठिकाणच्या बाकीच्या धंद्यांसारखं नाही, आज नाही खपला तर उद्या खपू. यात ही मोठी रिस्क आहे. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्हाला चाल द्यायला लागते. इथून पुढे 5 वर्षात तुम्ही तुमचा बिझनेस कुठे बघता? काय तसं आता माझ्या एजचा हिशोब केला तर आता हा 5 वर्षांनी रिटायरमेंटची वेळ आहे आणि माणसाने किती धावायचं त्याची ते ठरवायचं असतं. बरोबर. तर 5 वर्षानंतर बघू 60व्या वेळी काय करू ते. महिन्याच्या एंडला तुम्ही स्वतः अकाउंट बघता का कोण मॅनेज करायला ठेवलंय? नाही, मी स्वतःच बघतो. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला तुमचा हा वेळ दिलात आणि तुमचा एक्सपिरियन्स आम्हाला शेअर केला त्याबद्दल. अशी होती स्टोरी करमरकर स्नॅक्सची. एक साधी सुरुवात, एक उत्तम उदाहरण
लोकांचा विश्वास, उत्कृष्ट चव याचं उत्तम उदाहरण. अशाच बिझनेसमॅनच्या स्टोरीज आणि त्याच्या मागचं गणित काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर महामनी सोशलच्या गणित काय सिरीज ही नक्की बघा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. पुन्हा भेटूया महामनी सोशलच्या पुढच्या भागात.